हे बघ यश, हीच बिल्डिंग आहे. ओ सॉरी. तू हो पुढे, मी हा फोन अटेंड करतो आणि येतो. हो. हा समीर बोल. अरे यश, कुठेस तू? तुला आत्ताच नेमकं बाहेर जायचं होतं का? काय झालं? ऐक, झालंय असं आहे, आपण नेहाला ऍडव्हान्स सॅलरी देतो हे म्हणल्यानंतर त्या घारतोंडीच्या पोटात दुखायला लागलंय. आता तू किती ऍडव्हान्स सॅलरी मागतोय माहितीये तुला? 1 कोटी रुपये. 1 कोटी? घरतोंडे? हो. व्हेरी गुड. हे बघ, मला याला थोडा वेळ लागेल, पण तू पॅनिक नको होऊस. अरे पण तू जेवढं सांगतोय तेवढंच कर. नेहा जी, या आत या. प्लीज प्लीज कम. या बसा ना, बसा. प्लीज बी कम्फर्टेबल. पाणी वगैरे काही घेणार? नाही काही नाही. तुम्हाला घर शोधायला त्रास नाही ना झाला? नाही सापडलं नाही. मी ऍक्च्युली निघणारच होतो, पण तुम्ही येताय म्हटल्यानंतर मग थांबलो. म्हटलं तुम्ही घर बघून ठेवलं असेल नसेल काय, उद्या अचानक प्रसंग ओढवल्यानंतर ऐनवेळी कुठे जाणार ना. म्हणजे पदरात एक मूल असताना ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं तेवढं सोपं नाहीये. कित्येक केसेस बघितल्यात मी, म्हणून. पण तुम्ही काळजी करू नका, मला अगदी घरच्यासारखं समजा. बिनदिक्कत कधीही कॉल करा, कुठल्याही छोट्या मोठ्या कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये. आपण ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. परांजपेचा शब्द. खर तर तुमचे आभार कसे मानू कळत नाहीये मला. का बरं? मी तुम्हाला लग्नाला नकार दिला तरी तुम्ही मला एवढी मदत करताय. नेहाजी, तुम्ही अजून मला नीट ओळखलेलं दिसत नाही. मी तो विषय कधीच सोडलाय. आणि मदतीचं म्हणत असाल तर माणसाने अधूनमधून माणूस म्हणून जगलं पाहिजे, नाही का? तुम्ही पण आलात का? या या या. बसा ना, बसा. थँक्यू. प्लीज. ऍक्च्युली आम्ही यांच्यासाठी पण घर शोधतोय, सो म्हणून आम्ही एकत्रच आलो. ओ नेहाजी, तुम्ही एकदा घर बघून घ्या ना. हा हॉल आहे, आतमध्ये किचन आहे आणि बेडरूम. आणि हो, भाड्याची चिंता करू नका, सगळं मॅनेज होईल. कसं वाटलं घर? छान आहे. मला वाटतं ना, तुला कदाचित ऑफिस मधून ट्रॅव्हल करायला हे थोडं लांब पडेल. म्हणजे दिस इज व्हॉट आय फील. फायनल कॉल इज युअर्स. हो ऍक्च्युली लांब तर पडेल. नेहाजी, मी काय म्हणतो, तुम्ही नीट विचार करून सांगा. आपल्याला घाई काहीच नाहीये. हो, सांगतो आम्ही विचार करून. येते. ओके. या घारतोंडे, मी विचार केला बरं का तुमच्या ऍडव्हान्स सॅलरी बद्दल. किती हवी आहे तुम्हाला? 1 कोटी, राईट? हो सर. कशासाठी हवे तुम्हाला 1 कोटी? मला त्याचं कारण द्या, मी ताबडतोब तुमची ऍडव्हान्स सॅलरी अरेंज करतो.
सांगताय ना घारतोंडे? हो ते पाण्याच्या बाटल्या विकत घेण्यासाठी हव्यात सर. पाणी 1 करोड पाणी विकत घेण्यासाठी? इतकं पाणी पिता तुम्ही का? 1 करोड रुपयाच्या पाण्याचा तुम्हाला व्यवसाय वगैरे करायचा आहे? अहो काय सांगा ना, तुमची ऍडव्हान्स सॅलरी द्यायची आहे मला तुम्हाला. तुम्ही एक काम करता का? तुम्ही जरा पाणी प्या. ते घ्या घ्या पाणी प्या. घ्या. कशासाठी हवेत तुम्हाला 1 करोड रुपये? नोटीस आली आहे सर बँकेची. कर्ज नाही फेडलं तर माझ्या घरावर जप्ती येऊ शकते. लोन फेडलं तर माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल सर. सर घर विकत घेण्यासाठी मला पैसे हवेत सर. घर विकत घ्यायचंय? हो. अभिनंदन. क्या बात है. घर विकत घ्यायला 1 करोड रुपये हवेत, बरोबर? ठीक आहे, फर्स्ट क्लास. मग पेपर्स आणा, माझ्याकडे पेपर सबमिट करा. मी ताबडतोब प्रोसिजर पूर्ण करतो आणि तुम्हाला 1 करोड रुपये ऍडव्हान्स सॅलरी देतो. अहो कंपनीला दाखवायला काहीतरी लागेल ना. आता एवढी वर्ष तुम्ही काम करता, तुम्हाला माहित नाही होय? 1 करोड रुपये हवेत ना. घराचे पेपर सबमिट करा, ऍडव्हान्स सॅलरी घेऊन जा. हो सर. तुमचं पाणी पळालं. क्या बात है यार यश, काय आयडिया दिलीस तू. बॉस इज ऑलवेज राईट. यश, हे परांजपे किती चांगले आहेत ना. बघ ना, या बँकेच्या भानगडी, हे कोर्ट कचेरी, हे सगळं मला कुठे काही कळतं. खरंच अशी माणसं भेटली ना की खात्री पडते की जगात चांगली माणसं अजूनही आहेत. तुला माहितीये, त्यांचं स्थळ आलं होतं माझ्यासाठी. म्हणजे वहिनी डिरेक्टली त्यांना घरीच घेऊन आली. मी त्यांना तोंडावर नाही सांगितलं. हे सगळं माहीत असूनही ते मला मदत करतात. बघ ना. यश, काय झालं? कुठे लक्ष आहे? सॉरी. म्हणजे मी इतक्या वेळ जे बोलले तू काय ऐकलंच नाहीस? नाही ऐकलं मी जरा. आणि प्रेमाचं काय आहे, कितीही वेळा होऊ शकतं. आणि कधी कधी ना प्रेम आपल्या समोर असतं पण दिसत नाही. नेहा, शेफाली जे म्हणाली ते होऊ शकतं. काय? प्रेम असं परत परत होऊ शकतं. एक मिनिट, म्हणजे तुला शेफाली, काय? म्हणजे तुला शेफाली आपण. Are you kidding me? अरे Are you serious? माझी तुझी रेषी